बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदे याची पोलीस कोठडी आज संपणार आहे। आरोपी अक्षय शिंदे याला कोर्टामध्ये हजर केलं जात आहे। 16 तारखेला गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर 17 तारखेला या आरोपीला अटक करण्यात आलेली होती। कोर्टाने 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती। त्यामुळे आज कोर्ट नेमकं काय निर्णय देणार हे बघणं महत्त्वाचं असेल। बदलापूर अत्याचार प्रकरणामधल्या आरोपी अक्षय शिंदे याची पोलीस कोठडी संपतीये। त्याला पुन्हा एकदा कोर्टामध्ये हजर केलं गेलंय। 17 ऑगस्टला अक्षय शिंदे याला अटक करण्यात आलेली होती आणि त्यानंतर त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं। 4 दिवसांची पोलीस कोठडी त्याला सुनावण्यात आली होती आणि पोलीस कोठडीचा आजचा अखेरचा दिवस आहे। त्यामुळे पुन्हा एकदा त्याला न्यायालयामध्ये हजर केलं गेलंय। बदलापूरमधल्या एका नामांकित शाळेमध्ये 2 चिमुकल्या मुलींवरती लैंगिक अत्याचाराचं प्रकरण समोर आलेलं होतं आणि या प्रकरणाच्या विरोधामध्ये तीव्र स्वरूपातलं आंदोलन सुद्धा झालं। याविषयी बोलूयात, सुरेश काटे आहेत आपल्या सोबत। सुरेश, आरोपीला आता हजर करण्यात आलेलं आहे न्यायालयासमोर। यामिनी, बदलापूरमध्ये 2 मुलींवरती लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती। त्यानंतर बदलापूरमध्ये रेल रोको देखील झाला। मोठ्या प्रमाणामध्ये पालक वर्ग जो आहे तो रस्त्यावर उद्रेक या आंदोलनाने घेतला होता। त्याला कारण एकच होतं, या नामांकित शाळा जी आहे बदलापूरमधील तिथे जो शिपाई आहे अक्षय शिंदे याला आज मोठ्या पोलीस फौज फाड्यामध्ये आज कल्याणच्या कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं आहे आणि आता न्यायालयासमोर हजर केल्याच्या नंतर आता न्यायालय त्याला पोलीस कस्टडी देते की काय देते याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण की कालच आंदोलनकर्त्यांचा एकच जोर होता की आरोपीला फाशी द्या अशा मागण्या होत्या। पोलिसांनी या सगळ्या मागण्या मान्य करत प्रशासनाने देखील आश्वासन त्यांना दिलेलं आहे की कठोरात कठोर शिक्षा आरोपीला होईल। मात्र आज न्यायालयात हजर केल्याच्या नंतर नेमकं काय न्यायालयाकडून त्याला शिक्षा सुनावण्यात येते किंवा पीसी होते किंवा सुरेश, तुम्ही सांगताय त्या पद्धतीने अगदी काही वेळामध्ये याचे अपडेट्स येतील, तेव्हा सुद्धा तुमच्याकडून याचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।